नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मार्केटमध्ये टिकायचं असेल, शिकलंच पाहिजे, शिकण्यासाठी आपला YouTube चॅनल सबस्क्राइब करा। बाजारामध्ये नवीन मार्केटमध्ये जर बघितलं तर नवीन रेकॉर्ड तयार झाले आजच्या दिवशी। सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, तुफान मित्रांनो एक हिस्ट्री तयार झालेली आहे, इतिहास घडलेला आहे भारतीय मार्केटमध्ये। आता एकंदरीत जर बघितलं तर ही तेजी ऑलरेडी आपल्या भारतीय मार्केटमध्ये मागील कित्येक सेशन पासून चालूच आहे। एफआयआयचं एकीकडे मागील कित्येक सेशन मध्ये मागचा जर विचार केला तर तुम्ही सेलिंग चालू होतं, पण इलेक्शनच्या रिझल्ट पूर्वी आणि रिझल्ट नंतर एफआयआयचं बाईंग खास करून लार्ज कॅप मध्ये, बँकिंग स्टॉक्स मध्ये वाढलेलं दिसून आलं। आणि एकंदरीत आता आजच्या दिवशी आपण कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा जाऊन बघा की मार्केटमध्ये अशक्य असं काहीच नाही, हे सुद्धा आपण बोललो होतो, कारण कालचा व्हिडिओ एकदा नक्की बघू शकता मित्रांनो। एकंदरीत जर बघितलं तर ही तेजी आजच्या दिवशी एवढं मार्केट गॅप अप मारलं आणि त्यानंतर धुरळा उडवला, यामागे कारण काय तर एकंदरीत मित्रांनो डाऊ जोन्स एकीकडे तुम्ही जर बघितलं तर कालच्या दिवशी एकदम नॉर्मल साइडवेज बघितला का, एकदम सपाट चालत होता, पण असा काय चमत्कार घडला की एवढा तुफान रॉकेट उडाला। अक्षरशः रॉकेट पेक्षा जास्त पटीनं डाऊ नसदाक पळाल्यासारखे पळाले। या तेजी मागचं कारण काय तर आपण मागील कित्येक सेशन जर तुम्ही इंट्राडे साठी जर पेपर ट्रेड साठी स्टडी करत असाल तर आरबीआय ची मॉनिटरी पॉलिसी असेल, फेडची मीटिंग असेल, याबद्दल सतत व्हिडिओच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असता। आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर इंटरेस्ट रेट हे हाईक होणार किंवा न्यूट्रल राहणार, याबद्दल आपण कित्येक व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहोत, डिस्कस करत आलेलो आहोत। एकंदरीत यावेळेसही तसंच झालं। फेडची मीटिंग आणि पॉवेलजीची कॉमेंट्री, फेडचे जे चेअरमन आहेत त्यांची कॉमेंट्री, पॉवेलजी यांची कॉमेंट्री मध्ये सांगितलं की रेट हे न्यूट्रलच आहेत, वाढवलेले नाहीत, वाढवले जाणार नाहीत, कदाचित इथून पुढे वाढवले जाण्याची शक्यताही कमीच आहे, ही कॉमेंट्री होती त्यांची। म्हणजेच मित्रांनो व्याजदर जर वाढवले तर मार्केटला तुम्ही बघितलं असेल, मार्केट लगे खाली यायला सुरुवात होतं, पण मार्केटला पोषक वातावरण असलं की मार्केट वरती जातं। मग पॉवेलजीच्या कॉमेंट्रीमध्ये सांगण्यात आलं होतं सध्याची परिस्थिती अशी आहे की व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता कमी आहे, सध्याची परिस्थिती, भविष्यात पुढे काय होईल येणाऱ्या मीटिंग पर्यंत हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे सध्याची परिस्थिती अशी सांगते की न्यूट्रल राहतील। दुसरी गोष्ट 2024 मध्ये व्याजदर हे काय होतील, हाईक न होता कमी केले जातील मित्रांनो। याचाच अर्थ व्याजदर कमी केल्यानंतर काय होऊ शकतं, मार्केटमध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते। आता तर ही फक्त फेडची ट्रायल होती, पिक्चर अभी बाकी है असं म्हणण्यात काही अर्थ म्हणजे हरकत नाही, कारण मित्रांनो फेड नंतर आरबीआय ची मॉनिटरी पॉलिसी जी असेल, आता नेक्स्ट टाइम जर आपल्या आरबीआयच्या गव्हर्नर मित्रांनो ज्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं जाईल, त्यांच्याकडनं अशी एखादी न्यूज येईल त्यांच्याकडनं कॉन्फरन्समध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये की 2024 मध्ये कदाचित रेट हाईक न होता मित्रांनो रेट हे कट होतील। रेट कट नंतर मित्रांनो आपल्या इकडनं सुद्धा आरबीआयचे असे चेअरमन कडनं ज्यावेळेस आरबीआयचे जे आहेत मित्रांनो गव्हर्नर त्यांच्याकडनं ज्यावेळेस अशी न्यूज येईल किंवा त्यांच्याकडनं सांगितलं जाईल की 2024 मध्ये रेट हाईक न होता कट होतील, त्यावेळेस मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये याच्यापेक्षा आणखी एक तेजी अशीच आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे या न्यूजवरती सुद्धा कधी भविष्यात येणाऱ्या काही दिवसामध्ये, आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे। आता एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर ही होती मार्केटला पोषक बातमी। आणि त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये सुद्धा जबरदस्त तेजी गॅप अप मारला आणि जबरदस्त एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला। निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल आणि सेन्सेक्स असेल, हायएस्ट मित्रांनो मार्केटमध्ये यांनी नवीन उच्चांक तयार केलेला आहे। आता शुक्रवारच्या मार्केट बद्दल बोलूया आपण। आता सुरुवातीला जे व्हिडिओ मध्ये सांगितलं मित्रांनो, या गोष्टी ऍज अ इंट्राडे पेपर ट्रेड साठी तुम्हाला खूप महत्वपूर्ण असतात, त्यामुळे हे सांगणं गरजेचं होतं। आणि महत्वाचं म्हणजे आणखी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा शिकायला मिळेल। आता उद्यासाठी मार्केट काय असेल मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये आजच्या दिवशी एवढी जबरदस्त तेजी आलेली आहे आणि हा जो गॅप आहे हा एवढा गॅप सुटलेला आहे।
आणि शुक्रवारचं मार्केट हे तुम्ही खास करून बघितलं असेल बिगिनर्ससाठी काय असतं, रिस्की असतं. म्हणून तुम्ही जर बिगिनर्स असाल, मार्केटमध्ये नवीन असाल किंवा तुम्हाला ओव्हर ट्रेड करायची सवय असेल तर उद्याचं मार्केट टाळणं तुमच्यासाठी फायदेशीर. खास करून शुक्रवारचं, प्रत्येक शुक्रवारी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एखादा जॅकपॉट शुक्रवारी एवढा जबरदस्त असतो की आजच्या सारखी परिस्थिती उद्याही तेजी मार्केटमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल तुम्हाला बघायला मिळू शकते. पण मॅक्सिमम शुक्रवारी मार्केटमध्ये बिगिनर्सचा लॉसच पेपर ट्रेड मध्ये होतो. त्यामुळे शुक्रवारी मित्रांनो तुम्ही टाळलेलं कधीही चांगलं. आणि 10 पैकी एखादा शुक्रवार जॅकपॉट देणारा असतो अप साईडला, एखादा डाऊन साईडला. मधले बरेच शुक्रवार हे साईडवेज राहतात, प्रीमियम वाढत नाहीत किंवा साईडवेज असतात, स्टॉप लॉस चाटणारे असतात. आता मार्केटची दिशा कशी राहू शकते, जर कालच्या सारखं मित्रांनो डाऊ आणि नासदाक आजच्या दिवशीही जबरदस्त पळाले तर भारतीय मार्केटमध्ये उद्या सुद्धा याचीच पुनरावृत्ती होणार आहे, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. त्यानंतर जर लेवल्स काय असतील मित्रांनो, अप साईडला मार्केटला पूर्ण रान रिकाम आहे, अप साईडला जबरदस्त मैदान रिकाम आहे. मार्केटमध्ये उद्या 21,333 हेही टार्गेट येईल, 21,400 हेही टार्गेट येईल. पण ग्लोबल मार्केटमध्ये जर तेजी राहिली, ग्लोबल मार्केट साईडवेज, तर आपलं मार्केट गॅप अप ओपन होऊन परत तिथे साईडवेज राहण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे ग्लोबल व्ह्यू कसा आहे तो महत्वपूर्ण आहे. एकंदरीत आपल्या इकडे जर बघितलं तर जबरदस्त FIIचं बाईंग मागील काही सेशन मधून वाढलेलं आहे, लार्ज कॅप मध्ये आणि दुसरी गोष्ट बँकिंग स्टॉक्स मध्ये सुद्धा. त्यामुळे बँकिंग स्टॉक्स मध्ये साहजिक आहे, बँक निफ्टीमध्ये तेजी आहे आणि निफ्टीमध्ये सुद्धा. तर उद्या जर मार्केट साईडवेज असेल तर टाळलेलं खूप चांगलं. आणि उद्या जर आज जर ग्लोबल मार्केटमधून चांगली पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण त्या मार्केटमध्ये झाली तर आपल्या मार्केटमध्ये सुद्धा उद्या एक तेजी परत एकदा बघायला मिळू शकते. पण ग्लोबल मार्केटच साईडवेज असेल तर आपल्याला मित्रांनो उद्या जर साईडवेज मार्केट आपलं दिसलं तर तिथं मात्र टाळायचं आहे. अप साईडला जबरदस्त एक स्कोप आहे आणि डाऊन साईडला जर बघितलं तर आता डाऊन साईडला 21,100चा एक मार्केटमध्ये सपोर्ट आहे. जरी मार्केट डाऊन साईडला यायला सुरुवात झाली, प्रॉफिट बुकिंग जरी झाली तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, हातचा एक शिल्लक असू द्या. मार्केटमध्ये तेजी जरी असली तर एखाद्या दिवशी शुक्रवारी मार्केट परत एकदा 21,100च्या खाली यायला मागे पुढे बघू शकत नाही. 21,100 हा एक काय आहे, सपोर्ट आहे. 21,100 21,000च्या खालीपर्यंत मार्केट येऊ शकतं, 21,000 पर्यंत. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट आहे शुक्रवारी बिगिनर्सला बऱ्याच वेळा ट्रॅप करतं, त्यामुळे थोडस जपून. आता हा आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एवढंच होतं की तेजी का आली, मध्यरात्री डाऊ जोन्स जबरदस्त पळाला. बँकिंग स्टॉक्स मध्ये सुद्धा मित्रांनो जबरदस्त तेजी होती आणि बँक निफ्टी इंडेक्स मध्ये सुद्धा पहिल्या जर तुम्ही बघितला असेल तर 10 सव्वा 10 पर्यंत मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता जबरदस्त या लेवलवरनं मार्केट गॅप अप, परत थोडंसं साईडवेज आणि नंतर जबरदस्त रॅली. आणि इथंच आपल्याला एक पेपर ट्रेड सुद्धा आपण आपल्या टेलिग्रामला दिला होता आणि तो पेपर ट्रेड 279 ते 400 रुपये गेला होता. तुम्ही आपला लर्निंग ग्रुप जॉईन केला नसेल तर नक्की लर्निंग ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, हवं त्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करू शकता. आणि एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो आजच्या दिवशी सारखी जर स्थिती परत एकदा मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. ती कधी, ग्लोबल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी परत एकदा आजच्या सारखी रिपीट झाली, उद्या भारतीय मार्केट सुद्धा परत एकदा गॅप अप ओपन होऊ शकतं. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मात्र मित्रांनो मार्केटमध्ये साईडवेज स्थिती जर हेवी गॅप अप झालं तर राहू शकते. पण परत एकदा तो शुक्रवार आपल्याला बघायला मिळेल का? बऱ्याच वेळा आपण फक्त ब्लॅक फ्रायडे करतो, पण बऱ्याच वेळा मित्रांनो हातचा एक शिल्लक ठेवून ब्लॅक फ्रायडे सुद्धा बघायला मिळतो. आणि ब्लॅक फ्रायडे मध्ये मोठी तेजी सुद्धा बघायला मिळते, जी आपल्याला आजच्या सारखी उद्या रिपीट होताना दिसून येऊ शकते. पण या इन्फॉर्मेशन अगोदर एकच गोष्ट लक्षात ठेवा, असं साईडवेज मार्केट असेल शुक्रवारी तर त्याला आपण कचवा टाईप मार्केट म्हणतो आणि तिथे प्रीमियम खाल्ले जातात. त्यामुळे कचवा टाईप मार्केटमध्ये प्रीमियम खात असेल तर बिगिनर्सचा लॉस होतो आणि हा लॉस कोणीही टाळू शकत नाही पेपर ट्रेड मधला. त्यामुळे कचवा टाईप साईडवेज झिगझॅग मार्केट असेल तर तिथं मात्र बिगिनर्सनी शुक्रवारी मनावरती दगड मोठा ठेवून आपल्याला
टाळता येईल तेवढं पेपर ट्रेड टाळणं गरजेचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीवरती कमेंट करू शकता, लाईक करू शकता, हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करू शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मार्केटची जी रेंज आहे ती झोन आहे 48,000. बँक निफ्टीला काय आहे आपल्याला हे एक टार्गेट आहे. बँक निफ्टीचं 48,000 हा एक माइलस्टोन ठरणार आहे आणि 48,000ला बँक निफ्टी जशी क्रॉस करेल बँक निफ्टी ही 48,300 कडे जाण्याचा प्रयत्न करू शकते. हेवी गॅप अप ओपन झाली तर सेम परिस्थिती झिगझॅग टाइप होऊ शकते आणि जर तेजी बघायची असेल तर ग्लोबल मार्केटला कालच्या पेक्षा दीडपट तेजी आणखी आजच्या दिवशी असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आजची हिस्ट्री भारतीय मार्केटमध्ये उद्या परत एक रिपीट होताना दिसून येऊ शकते. नवीन टार्गेट येताना, नवीन लाईफ टाइम हाय बनवताना मार्केट दिसू शकतं ग्लोबल मार्केटमधून जर संकेत पॉझिटिव्ह आले तरच. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर मार्केटमध्ये आता जो सपोर्ट आहे तो कुठे आहे 47,700 47,800 या घरामध्ये मार्केटमध्ये हा सपोर्ट आहे आणि या झोन मध्ये मार्केट आहे. तोपर्यंत इथं मार्केट साइडवेज राहण्याचाच प्रयत्न या झोन मध्ये करू शकतं आणि जर डाऊन साईडला मार्केटला जायचं असेल तर ती रेंज असेल 47,600 47,500. मग या 47,500 ला हा मेजर सपोर्ट आहे. मार्केट काही कारणाने इथपर्यंत जरी आलं तरी इथून परत एकदा बॅक बाउन्स घेण्याचा प्रयत्न करू शकतो. पण एकंदरीत जर बघितलं तर तुफान तेजीनंतर मार्केट थोडंसं साइडवेज राहण्याचा प्रयत्न करू शकतं किंवा नॉर्मली प्रीमियम खाऊन डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करू शकतं. पण काय करू शकतो तर हा जो गॅप आहे मित्रांनो हा मार्केटला कुठेतरी भरून काढायचा असतो. त्यामुळे शुक्रवार आहे आणि मार्केटमध्ये शुक्रवारी जर अशी परिस्थिती असेल तर मार्केटपासून लांब राहिलेलं चांगलं. कारण आजच्या दिवशी जबरदस्त प्रॉफिट ज्यांनी कमावला असेल तो टिकवता येणं सुद्धा ही एक कला आहे आणि ती कला ज्याला जमली तोच मार्केटमध्ये मित्रांनो नक्की टिकला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हात जोडून विनंती, माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात. मार्केटमध्ये कसलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा आणि स्टडी करण्याचा प्रयत्न करा. म्हणून म्हणतो मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.